नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना प्रति गोवंश पोषण आहार व विकास निधी तात्काळ देण्यात यावा या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की गोशाळांना प्रतिदिन प्रति गोवंश ₹100 इतके अनुदान तत्काळ देण्यात यावे. सर्व गोशाळांसाठी अवसंरचना कोष तयार करून चारा, पाणी, वैद्यकीय सेवा व आश्रयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. राज्यातील सर्व गोशाळांना समान न्यायाने आर्थिक विकास निधी देण्यात यावा. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिवसाचे औचित्य साधून सर्व जीव सुरक्षित व सशक्त राहावेत असा संदेश शासनाने द्यावा. ग्रामीण व शहरी भागातील गायरान जमीन गो संवर्धनासाठी राखून ठेवावी. त्या जमिनीवर चारा लागवड, गो उद्योग यासाठीच वापर व्हावा आणि इतर विकास प्रकल्पांसाठी हस्तांतर होऊ नये. सर्व नोंदणीकृत गोशाळांना सौर ऊर्जा सुविधा पुरविण्यात याव्यात. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गोशाळांचे नुकसान झाले असून पूर्वी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करूनही सहकार्य मिळालेले नाही. ते त्वरित मिळावे. जिल्ह्यातील सर्व गोशाळांना तातडीने चारा उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या आज निवेदनात देण्यात आल्या आहे. महाराष्ट्र शासनाला की मागील 7 महिन्यापासून जे परिपोषण अनुदान गोमातासाठी ₹50 जाहीर केलेलं आहे हे दिलं तर नाहीच, परंतु मध्यंतरी मागच्या 2 महिन्यापासून परभणी जिल्ह्यातच नव्हतं, अख्ख्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळं या ठिकाणी अतोनात नुकसान झालं आहे. चाऱ्याचं नुकसान झालंय, गोशाळेची पडझड झालेली आहे. आपत्ती व्यवस्थापन मधून मागील महिन्यामध्ये 3 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की आपत्ती व्यवस्थापन मधून आम्हाला चाऱ्याची मदत मिळावी, परंतु ती मदत देखील नाही भेटली. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करत आहे. आमची विनंती गोसेवा आयोगाला आणि महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी आहे की मागील 7 महिन्याचं जे काही रखडलेलं परिपोषणचं मानधन आहे ते तात्काळ अदा करावं. या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला गेंड्याची कातडी पांघरलेल्या या शासनाला या ठिकाणी एवढंच म्हणेन की ये बेबुलंद हौसले, अरे ये बेबुलंद हौसले, ये जुमलों की बस्तियां लेकर हम क्या करेंगे? हमें हमारी हक्की जमीन दे दो. ये आसमान लेके हम क्या करेंगे? आम्हाला आमच्या हक्काचं गोशाळेचं परिपोषण बिल तात्काळ 15 दिवसाच्या आत द्यावं, जेणेकरून या गोमातेची उपासमार झाली नाही पाहिजे. एकीकडे राजमातेचा दर्जा द्यायचा गोमातेला आणि या गोशाळांचे आज हाल पाहून झालेले आहेत. कोणी प्रशासन मदत करणं, कुठला राजकीय पुढारी मदत करणं या ठिकाणी आला आणि गोसेवा आयोगाला की आम्हाला तात्काळ अनुदान परिपोषणचं या ठिकाणी द्यावं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.